अमेरिकेनं भारतावरील टॅरिफ जे आहे ते कमी केलेलं आहे। भारतावरील टॅरिफ 25% 18% आणण्यात आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली आहे। भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, ट्रम्प यांची ही घोषणा पाहायला मिळते। भारताला आता व्हेनेझुएलाकडून जास्त तेल खरेदी करावं लागणार असल्याचं देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। तर या बातचीत जी काही झालेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये काय काय ठरलं ते आपण पाहूयात। अमेरिकेकडून भारतावरील टॅरिफमध्ये मोठी कपात करण्यात आलेली आहे। पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी फोनवरून संवाद साधलाय। भारतातील 25% टॅरिफ आता भारतावरील जो टॅरिफ आहे 25%चा तो 18% असणार असं ट्रम्प यांनी आपल्या वक्तव्यामध्ये म्हटलेलं आहे। येत्या काळात भारतावरील टॅरिफ आणखीन कमी होणार असल्याचं देखील यावेळेला ट्रम्प यांनी सांगितलं। भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही असं देखील ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। तर भारत आता व्हेनेझुएलाकडून अधिक तेल खरेदी करणार असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय।